खरी शिवसेना आमचीच असं दोन्ही गट म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गट दावा करतायत. पण शिवसेना नक्की कोणाची हे येत्या काळातच कळेल. कारण लोकसभा निवडणुकीसाठीच्या महाराष्ट्रातील सर्व जागांवर मतदान पार पडलंय. पण या निवडणुकीत शिवसेना कोणाची हा प्रश्न अनेकांना पडलाय. 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. पुढे शिंदेच्या नेतृत्वातील पक्षाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही मिळालं. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम दावा करतात की खरी शिवसेना आमचीच आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर किंवा महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतरही राज्यव्यापी अशी मोठी निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे कुणाच्या मागे खरे शिवसैनिक आहेत याचं चित्र अजून स्पष्ट झालेले नाही. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांचा गट महाराष्ट्रातील 48 पैकी 15 जागा लढतंय, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा गट 48 पैकी 21 जागा लढतंय. मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यातील जागा तर शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे इथल्या जागांकडे तर सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पण महाराष्ट्रातील इतर जागांवरही जिथे ठाकरे विरुद्ध शिंदे अशी उमेदवारांची लढत होणार आहे, तिथेही चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील 13 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना म्हणजेच शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट लढत आहे. या 13 जागांवरून हे स्पष्ट होईल की खरी शिवसेना कोणाची आहे. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिंदे गटाचे रवींद्र वायकर विरुद्ध ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर अशी लढत आहे. इथे अमोल कीर्तीकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये शिंदे गटाचे राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई अशी लढत आहे. येथे अनिल देसाई यांचा पगडा भारी असल्याचं बोललं जात आहे. तर दक्षिण मुंबईमध्ये शिंदे गटाच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे अरविंद सावंत अशी लढत आहे. येथे अरविंद सावंत यांचा अनुभव लक्षात घेतला जाईल. बुलढाण्यामध्ये शिंदे गटाचे प्रतापराव जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर अशी लढत आहे. येथे विजयाचा अंदाज लावणं थोडं कठीण आहे, पण तरी कार्यकर्त्यांचा विश्वास पाहता नरेंद्र खेडेकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. यवतमाळ आणि वाशिम मध्ये शिंदे गटाच्या राजश्री पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे संजय देशमुख अशी लढत आहे. इथे संजय देशमुख आघाडी घेतील असा अंदाज आहे. तर इकडे हिंगोलीमध्ये शिंदे गटाचे बाबूराव कदम विरुद्ध ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर अशी लढत आहे. इथे उद्धव ठाकरेंच्या प्रचार सभेमुळे नागेश पाटील आष्टीकर हे आघाडी घेतील अशी शक्यता आहे. औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे विरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे अशी लढत आहे. येथे चंद्रकांत खैरे यांचा पगडा भारी आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे विरुद्ध ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे अशी लढत आहे. येथे काटेकी टक्कर असली तरी राजाभाऊ वाजे आघाडी घेतील असा अंदाज सांगतोय. शिर्डीमध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे विरुद्ध ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे अशी लढत आहे. निवडणुकीच्या काहीच दिवसांआधी भाऊसाहेब वाघचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला, त्यामुळे त्यांचा विजय इथे निश्चित दिसतोय. तर इकडे मावळमध्ये शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील अशी लढत आहे. इथे काटेकी टक्कर पाहायला मिळेल, पण श्रीरंग बारणे यांचं वर्चस्व जास्त दिसून येत आहे. तर इकडे कल्याणमध्ये शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाचे वैशाली दरेकर अशी लढत आहे. इथे कल्याणची सुभेदारी मिळवण्यासाठी लढत आहे. इथे श्रीकांत शिंदे आघाडी घेतील असं दिसतंय. ठाण्यामध्ये शिंदे गटाचे नरेश मस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे अशी लढत आहे. इथे या 2 मित्रांमध्ये ठाणेदारी मिळवण्याबाबत लढत आहे. ही चुरशीची लढत होईल, पण तरी राजन विचारे यांचा दबदबा कायम दिसतोय. हातकणंगलेमध्ये शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित पाटील अशी लढत आहे. इथे कुणाचा विजय होईल ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.